इथून मिसिंग लिंक स्टार्ट होती आहे. लेफ्टला एक रोड जात होता पुण्या साईडला जाताना. लेफ्टला एक रोड जातो जो हेवी व्हेकल्स आणि लोणावळ्याला जायचं असेल तर तो टर्न आहे. आणि मिसिंग लिंकला जायचं असेल तर हे सरळ इथं थोडं चेकपोस्ट पण आहे की ते मोठ्या गाड्या जाऊ देत नाही इकडं. तर ते मिसिंग लिंक इथून स्टार्ट झालेली आहे. मी अनेक वेळा मिसिंग लिंकवरून गेलो आहे पण त्यावेळी मी झोपलेलो असायचं, गाडी चालवत नव्हतो. आता मला तो योग आलेला आहे मी स्वतः गाडी चालवून जाण्याचा. छान वातावरण आहे पावसाचं. आणि बघूयात आपण मिसिंग लिंकमध्ये कशा प्रकारे रस्ता आहे. आता हा बोगदा आहे. हा बोगदा खूप मोठा आहे, खूप लांबलचक हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये एंट्री करायच्या आधी आपल्याला पार्किंग लाईट चालू ठेवायचा. 60च्या स्पीडचं लिमिट आहे, थोडी स्पीड कमी केली आता. ऐंशी स्पीड आहे, 80चं लिमिट आहे. मला वाटतं हा बोगदा नाही आहे तो सगळ्यात जो मोठा आहे तो हा नाही आहे, हा छोटा दिसतोय. सीलिंग सारखं आहे हे, पण थोडं सीलिंगपेक्षा याचे जे रोप आहेत ते थोडे छोटे आहेत. काहीतरी काम चालूच आहे अजून सुद्धा वरती. आणि आता तो बोगदा आहे मला वाटतं सगळ्यात मोठा. हा पूल जो आहे हा खूप उंचावर बांधलेला पूल आहे, त्याची हाईट खूप जास्त आहे. आता समोर तो बोगदा आहे. मला वाटतं हा बोगदा आहे जो सगळ्यात लांबलचक आहे. वेलकम टू टनेल. बघूयात आता हा बोगदा किती मोठा आहे. 80चं स्पीड लिमिट आहे इथं. आणि स्पीड लिमिटमध्येच गाडी ठेवली पाहिजे, नाहीतर काय होतं वळण वगैरे असतात किंवा बोगद्यामध्ये स्पीड कमी असते, म्हणजे लिमिट कमीच असते. स्पीड लिमिटच्या वर गेली की चलन पण ऑटोमॅटिक आपल्या गाडीवर लागून जातं. चलन काय थोडं थोडं नाही, 4-4 हजार रुपयाचं चलन असतं वाटतं. म्हणजे माझ्या मित्रांनी सांगितलं, मी चेक नाही केलं, मला कधी लागलंच नाही तेवढं चलन स्पीडवालं. समृद्धी महामार्ग जो आहे कर्जत नाही इकडे इगतपुरीचा घाट अवॉइड करण्यासाठी तिथे पण एक बोगदा आहे. संभाजीनगरला जाताना तो बोगदा लागतो, म्हणजे मुंबईहून संभाजीनगरला जाताना मला तो लागतो. तोही इतका मोठा लांबलचक आहे. त्या बोगद्यामध्ये 6 मिनिटाचा व्हिडिओ झाला होता माझा. हा बोगदा पण मिसिंग लिंकवाला
झिरपत असतं ना, जसं विहिरीमध्ये आपलं पाणी झिरपत असतं तशा प्रकारे डोंगरातलं आहे ना हे, तसं इथं तसा प्रकार दिसत नाही आहे. चांगलं वॉटरप्रूफिंग केलं वाटतं यांनी. मला तर मजा येते. एवढं अंतर जे मी नेहमी पुणे मुंबई जातो, एवढं मोठं अंतर जर बायपास होत असेल, एवढं मोठं घाटच जर बायपास होत असेल तर मुंबई पुण्याचा हा प्रवास खूप सोपा होईल. मला वाटतं की अर्धा तास, कधी कधी तर एक तास त्या ह्याच्यात लागायचा घाटामध्ये. हा व्हिडिओ मला वाटतं फास्ट फॉरवर्ड करावा लागेल की काय, इतकं का मोठा होतोय. हा बोगदा खरंच गरजेचा होता. मिसिंग लिंक खरंच गरजेची होती. खूप सुखकर झाला हा रोड. ट्रॅफिक सुद्धा नाही आहे घाटामध्ये. ट्रॅफिक होतच नेहमी. तुम्ही सुट्टीच्या वेळी जा किंवा वीकडेजमध्ये जरी गेलं तरी थोडंफार ट्रॅफिक घाटामध्ये असतं, म्हणजे असतं थोडंफार. कमी असतं पण असतं. गाड्या स्लो चालतात, मोठे मोठे हेवी व्हेकल्स घाट चढताना खूप हळूहळू जातात, त्याच्यामुळं ट्रॅफिक होऊन जातं. आणि थोडं धोकादायक पण असतं तिकडं घाटात. या मिसिंग लिंकमुळे 4 किलोमीटरवर एक्झिट आहे अजून, म्हणजे अजूनही 4 किलोमीटर बाकी आहे. प्लीज वेअर सीट बेल्ट्स असं लिहिलेलं आहे. 80च्या आतच स्पीड ठेवलेली आहे आपण. हेडलाईट सुद्धा ऑन केले. हेडलाईट ऑन ठेवा बोलतात बोगद्यामध्ये. लोणावळा क्रॉस झाल्यानंतर मला वाटतं अर्ध्या तासातच वाकड येतं की काय काय माहिती. एवढं मोठं अंतर कमी झाल्यामुळे. बापरे बाप, हा व्हिडिओ मला फास्ट फॉरवर्डच करावा लागेल. अरे बापरे, संपायचं नाव घेत नाही. किलोमीटरवर एक्झिट आहे. लोक 80च्या वर जातात. आता आपली 80ची स्पीड आहे, 80च्या कमीच आहे थोडीशी. यांची स्पीड 100 असेल. ओव्हरटेक त्यांनी केलं. हे बघा आता हे पण ओव्हरटेक करत आहे. स्पीड लिमिट का पाळत नाही लोक काय माहिती. काही काही जणांची 120ची स्पीड आहे. माझा अंदाज असा आहे. आता इनोवा जी गेली पुढं ती 120ची स्पीड असू शकते. काय काही असते लोकांना काय माहिती. जीवापेक्षा मोठी थोडीच घाई असते काही. जीवापेक्षा मोठी घाई नाही करावी अशी. अंतर ठेवायचं सुरक्षित. समोरच्या गाडीमध्ये, मागच्या गाडीत व्यवस्थित अंतर ठेवून व्यवस्थित चालवायचं. फायनली बोगदा संपत आहे. वा, मी पार्किंग लाईट बंद करतो आणि हेडलाईट बंद करतो. काय होतं, बोगदा संपल्यानंतर हेडलाईट चालू आहे जाणवतच नाही, मग ते तसंच चालू राहतं. म्हणून बोगदा संपत आलं की मी नेहमी हेडलाईट बंद करतो. हा, सुबह हो गई. बाहेर थोडंसं पाऊस आहे, म्हणजे ओलं ओलं आहे.
अशा प्रकारे ही मिसिंग लिंक मला वाटतंय की संपलेली असेल. त्यामुळे तिची स्पीड लिमिट दिलेली आहे. तरी पण आपण 80नीच जातो. येस, मला तर वाटतं की मिसिंग लिंक संपलेली असेल. पावना डॅमकडे जायला इथून रस्ता आहे. आणि मी 80नीच चालवत असतो. आय डोंट लाईक ओव्हर स्पीडिंग. बघा, समोरच्याने ब्रेक जरी दाबला तरी आपण आता व्यवस्थित कंट्रोल करू शकतो. थँक यू व्हेरी मच. प्लीज यार सबस्क्राईब करा. ही जर्नी तुमच्यासोबत मी शेअर केली या व्हिडिओमार्फत. आपले BTSचे व्हिडिओ तर असतातच, त्यासोबत कॉमेडी शॉर्ट्ससुद्धा आपल्या चॅनलवर आहेत, तर सबस्क्राईब नक्की करा.